एवढ्या गरमीत बघ काय घातले, घाम नाही येणार मग काय, असा थंडी वाजन काय. सारखा तिकडे फ्रेंड तुम्हाला दाखवतो काय घातलंय मी. बघा हे बघा, हे बघा. लय लय हसा, लय दुसऱ्याची मजा घ्यायला येते ना. मग माझी मजा घेते तेव्हा. काय कधी घेतली तुम्ही? मजा घ्यायसारखे कामच करतात. हा काय भारी दिसतंय यार. डेली ब्लॉग खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या, त्यामुळे आम्ही डेली ब्लॉग जे आहे स्टार्ट करतोय. आणि बघा आज आमच्या घरी काय बनतंय. काय आहे? हे चिकन आहे. आ चिकन. चिकन आहे. हा. आणि ह्याच्यात त्यात त्यात मच्छी आहे. बघा आमचे माणसं बघितलं, हे म्हणतात चिकन आहे. तुझ्यासारखं असंच हे बोललं. असं असतंय आमच्या बरोबर, कळलं? कोणची मच्छी आहे? हे शार्क. एवढा एक्स्ट्रा नाही विचारित एवढं कोणी तुम्हाला. सिंगाडा मच्छी आणली. शार्क पकडायला काय समुद्रात गेलतात काय? सांगाच ना, वाकडे तिकडे तोंड करून बसले होते. हा बसन मी. मग ब्लॉकच्या टाइमला कायला बोलतेस मग? ब्लॉग पण नव्हता काढायचा ना. मग अर्धून जास्त ब्लॉग तर आपल्या भांडणामुळेच नाही निघत तसं पण. तू कशाला करतेस मग भांडणं? लोक आपल्याला क्यूट कपल बोलतात, त्यांना काय माहित ऑफ कॅमेरा आमचं काय चाललेलं असतं. क्यूटच्या नावावर धब्बे आहे तू, कळलं आणि ना? तुम्ही मी काय नाही. मग काढायचा ना ब्लॉग. नाही नाही करायचं. काढल्यावर तर लय राग येतो. नाही करायचे ना भांडणं मग. आ नाही करायचे ना काय भांडणं. नाही करायचे? उलटे पालटे काम करायचे. मग तुम्हाला काय बोलायचं बी नाही, मग दुसरी वेळ तीच गलती रिपीट करायच्या. काय होतं मग? सोडून द्यायचं तिथलं, सगळ्या गोष्टी काय सोडून तिकडे द्यायच्या. सोडून द्यायच्या? तसं धरून नाही बसत असं एवढ्याशा गोष्टीला. तुम्हाला सवय आहे तीच एवढं मोठं गलत्या. करायचं. तुम्हाला सवय आहे गोष्टी करायच्या आणि रिपीट करायच्या. म्हणजे समजलं ना? तुम्ही केलेलं आम्ही हा, सोडून काय द्यायचं. नाही सोडत. काय नाही तुमच्यासारखं- धरून बसतो काय तुझ्यासारखं 4-4 तास? तुमच्यासारख्या गलत्या नाही करत आम्ही. 4-4 तास तुझ्यासारखं सोडून देतो काय? तुमच्यासारख्या गलत्या करत ना, बडबड फालतूची बंद करा. तर फ्रेंड्स, आमच्या घरी आज बनतंय तांदळाची भाकरी, चिकन. आणि माझं खूप आज मच्छी खाऊ वाटली होती मला, तर मी बोलले होते आनंदला मच्छी घेऊन या. तर आनंद मच्छी घेऊन आला, सिंगाडा मच्छी. भिकारी. तर खूप जण आहे ना ती मच्छी फ्राय करतात किंवा लाल करी मध्ये पण मच्छी बनवतात. पण आहे ना मी काल थोडासा मसाला बनवला होता एका भाजीसाठी. तर हा मसाला उरलेला आहे. हा काळा मसाला आहे आपला, जो आपण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तो. काळ्या मसाल्याची भाजी गावाकडे खूप जास्त प्रमाणात खाल्ली मच्छी जाते. बघ. हे बघा. तर मी विचार करते की मी ह्याच्यातून थोडीशी मच्छी काळ्या मसाल्यामध्ये बनवू, म्हणजे की हा मसाला पण यूज होईल आणि मच्छी पण छान लागते. सिंगाडा मच्छी चांगली लागेल ना मसाल्यात? चांगलं लागण है ना? हा. तुम्ही एंड पर्यंत बघा. आणि चिकन कोण बनवणार आहे? चिकन पण तूच बनवशील. आ तूच. का? तू तर बोलली ना मी लग्नामध्ये बनेन. मी ही भाजी पण बनवू, हा. चिकन पण बनवू, तांदळाच्या भाकरी पण करू, हा. आ आणि काय भात पण बनवू. हा. आणि तुम्ही आयतं येता जेवायला. हा मग ते तर काम असतंच ना, आयतं बसून आ? खायचं ते तर असतंच ना. नाही, माझ्यापाशी नाही चालणार. मग कुठे जाऊ? कुठे जाऊ मग? मदत करू लागायची इथं. मग हे काय करतंय? मदत नाही तर काय करतंय? काय चिकन धुवून देणं मदत नसते ती, मी पण करू शकते. करू शकते मग करायचं हा, ना. फटाफट कांदे बिंदे कापून द्या लवकर लवकर. नाही करू शकते तर करायचं ना मग. आवाज बंद करू. नाही मार आता, ब्लॉग मध्ये दाखव लोकांना मी मारते म्हणून. हा मारते ना, मारते. मग जीव लावलेलं दाखवते तर मारलेलं बी दाखवीन ना. ब्लॉग मध्ये दिसलं काय जीव लावलेलं? कळतंय त्यांना. काय समजलं कळतंय? ना? समजलं तर तिकडं. बोल नको मला. कोण बोलताय? नाही आता बसली होती ना तोंड पाडून तसंच बसायचं तसंच ना. बसेन मी. ऑफ कॅमेरा झाला मी तसंच बसणार आहे. काय ब्लॉग साठी तरी पण हा. तोंड असं चांगलं करतेस. तर आता आपण बघा तुम्ही मी कशी बनवते. आणि हा जो मसाला आहे ना, याची जर तुम्हाला डिटेल मध्ये रेसिपी पाहिजे असेल की मी कसा बनवते, तर ते आपण नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉग मध्ये कव्हर करूयात. तर आता मी स्टार्ट करते. आता ह्याच्यामधून काहीशे पीस मी ह्याच्यात टाकते आणि काहीशे फ्राय करते. मागायला यायचं नाही मला. हे चल तुला देतोय का बघ एक तरी पीस. एक पण पीस देणार नाही तुला. देणार नाही देणार हे तुमच्या हातात काहीच नाही. समजलं काय तुझ्या ना? हातात आहे का? हा माझ्याच हातात आहे. गपचूप कांदे कापे. हे बघा चिकन पण आपलं धुतलेलं आहे इथं. चांगल्या प्रकारे मला ते पण. भाकरी पण टाकायच्या. धरा आता फोन. तर फुगलेल्या तोंडाचे कसे काम करते. कसे करेन? हातानेच करेन ना काम. थोडं काम डोक्याने पण करायचं. गप बसा तुम्ही दुसऱ्याला ज्ञान द्यायला हुशार आहेत. स्वतःला तुम्हाला काय येत नाही. ज्ञान नसतंय ते ज्ञान असतंय. जे पण मी ज्या शाळेत शिकले मी तसंच बोले. काय ज्ञान? जास्त नाटक करू नका.
तर फ्रेंड्स इथे तनुजा बनवायला लागली आता मच्छी हे फ्राय करते. तोंड बघा, तोंड बघायचं. हा कसं जा तिकडं, एकदाच असते, सारखं सारखं नसते. कसं उडतंय तेल? असं तेल असं सोडल ना. हे सगळं ठीक आहे, पण तू असं खाली तर काय नाही घातले? होणार ना. खाली काय घातले तू? तू काय कपडे घातलं? बघा फ्रेंड्स, तुम्हाला दाखवतो काय घातलंय मी. बघा हे बघा, हे बघा. लय 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 दुसऱ्याची मजा घ्यायला येते ना. मग माझी मजा घेते तेव्हा. काय कधी घेतली तुम्ही? मजा घ्यायसारखे कामच करतात. आणि हे बघा तनुजाने काय करून टाकलं ते बघा ना. मटका हा नुसता पांढरा पडत होता, तिने डायरेक्ट कपडाच लावून टाकला रेड कलरचा. पण मी त्याला धुतलाय एकदा. धुतलाय का? मीठ लावून धुतलाय ना? असं टाइमपास करेल ना, असंच टाइमपास करेल. कांदा कापून दे बोलले मी. ठीक आहे, चल कांदा देतो कापून मी. किती कापायचे? कापत तुला पण लागणार आहेत? तुला पण म्हणजे मला नाही लागणार. मग मलाच लागते ना. मग मी बनवू का भाजी? तुम्ही बनवतात? नाही, मी बनवेल. हा? मी बनवेल. चांगली बनवा. चांगली म्हणजे काय दरवेळेस चांगली बनवत नाही काय? हा, दरवेळेस चांगलं नाही बनवत मी भाजी. हिला बनवून देतच नाही आता. बघा मी तो फक्त मागायला की मला लाल भाजी पाहिजे, मग तुला सांगतो. कांदे कापू द्या, मी बनवते चांगली. तर आज माझं कॅन्सल आहे. आज तनुजा बनवणार आहे फक्त चिकनची भाजी. फटाफट कांदे कापून द्या. आणि दोनच बघा मी मिनिटात. कशी बनवते, कारण की मला चिकनची मच्छीची दोन्हीची रेसिपी शेअर करायची. ठीक आहे, चला फ्रेंड्स, मी आता कांदे कापायला लागतो. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता, मी सध्या थोडी मच्छी फ्राय करून घेते, कारण की टेस्ट थोडी छान लागती. याच्यामध्ये टाकलंय राईस. आनंदला सांगितलंय कांदे कापायला, आणि बघ कसे फिरतात इकडे तिकडे. फिरत नाहीये. मग तुमचं काम तिथं काय? काहीच काम नाही, तरी तिकडे जाऊन नुसते खुटफुट खुटफुट करायची. कांदे कापतोय ना पण मी. हे बघ, आणि आज मी वेगळ्या पद्धतीचं चिकन बनवणार आहे. थोडं वेगळ्या पद्धतीचं म्हणजे हा. काळ्या मसाल्यात? नाही, मग तुम्ही जशी तुम्हाला लाल भाजी आवडते ना, तंदूर चिकन भाजी. तंदूर चिकन भाजी. हा, बघा आता कशी बनवते मी. हे चिकन धुतलेलं आहे ना. हा, तर फ्रेंड्स, आता मी जी मच्छी आहे ती आपली चांगल्या प्रकारे फ्राय झाली. तर मी आता ती काढून घेते आणि गॅस बंद करते, कारण ह्याच्यात मला अजून एक काम आहे. तर आता चिकनची बारी. ठीक आहे, याला उचलून साईडला ठेवूया आता आपण. त्याचं काही काम नाही आता. थोडे वेळ 2 चम्मच तेल, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हा, हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आनंदने आज दही आणलेली. आनंद चम्मच द्या तिकडनं. ठीक आहे. आनंदचं असं एक काम सांगितलं ना, एक काम पाडायचं. आणि याच्यामध्ये थोडासा दही. ठीक आहे, आणि थोडासा याच्यामध्ये मटन मसाला टाकू. मी चिकनमध्ये सुद्धा मटन मसालाच यूज करते, कारण ते छान टेस्ट लागते त्याने. आता हे पूर्णपणे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. असं बघा, पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचंय. आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार आहे आनंद? चिकन असेल डायरेक्ट. आता तुम्हाला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगतो? विचारते कशाला मग मला? आता आपण हे धुतलेलं चिकन ह्याच्यामध्ये ऍड करूयात. लिंबू असलं तरी तुम्ही ऍड करू शकता, पण सध्या लिंबू आता लय महाग झाले, म्हणून मी काय घेऊन येत नाही आता. एवढं महाग झालंय का तनुजा? 10 रुपयाला एक लिंबू देते. एक टाइम होता 10 रुपयाला 4 यायचे. आणि आणून पण काय फायदा नाही. फ्रीज मध्ये ठेवलं तरी सुकून जातात, बाहेर ठेवलं तरी सुकून जातात. हा, ही गोष्ट तर बरोबर तर आहे. आणून काय मतलबच नाही. आणि मी यूज करते थोडं थोडंच, किंवा कधी मॉर्निंगला गरम कोमट पाण्याबरोबर लिंबू घ्यायचं असेल तरच, नाही तर ते पूर्ण खराब होऊन जाते. ह्याला 5 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं. हो. चला फ्रेंड्स, तर मग मी माझे कांदे कापून घेतो. जोपर्यंत आपला तो चिकनचा रेडी होतंय ना, हा, तोपर्यंत आपण मच्छी बनवून घेऊया, म्हणजे पटकन होईल है ना. हा. तर मी इथे गॅसवर मच्छी बनवायला ठेवते. आता ते बघा मी कसं बनवते. एक काम करते, या गॅसवर ट्रान्सफर करते. हळू, तेल गरम आहे. खतरो के खिलाडी. आता याच्यात थोडस टाकायचं आपल्याला तेल. बस थोडंच टाकायचं, जास्त. तुम्ही काय माहिती सगळ्या गोष्टी हसतात? मी काय जोक मारला इथं? जोकर पेक्षा तर कमी नाही तो. थोडस पाणी पितेले, गरम 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 झालं. चला फ्रेंड्स, तर मी कांदा कापून घेतो. बारीक कापायचा? हा,
तर फ्रेंड्स, तेल आपलं तापलेलं आहे, जास्त पण नाही तापवायचं. आता याच्यामध्ये ऍड करूयात हा मसाला. स्मेल कसं येतंय? बिर्याणी सारखा. आहे का? हे फ्रेंड नसते विचार. तर ह्याच्यामध्ये मी मच्छी मसाला वगैरे काहीच ऍड नाही करणार, कारण की या काळ्या मसाल्यामध्ये सगळे मसाले आहेत. फक्त थोडंसं मीठ ऍड करावं लागेल फक्त आपल्याला, आणि थोडीशी हळद. गरम मसाला संपलाय. बघा केवढेसा राहिला. दाखवू केवढा राहिला. केवढेसा राहिला. हाय नाहीच्या बरोबर टाकते. आता काय करते, आता ह्याला थोडंसं मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आपल्याला. 5 मिनिटं फक्त कांदे कापलेत मी, तर बघा किती घाम आला. सगळीकडून सगळीकडे घाम येतोय. स्वतःचा घाम दाखवत, दुसऱ्याचं तुला दाखव दोन्ही. हमारा खून खून हमारा खून पाणी. तुला थोडा तरी घाम आहे का? तुझं काय दाखवू मी बरं? सारखा पुसते एक एक मिनिटाला. मानव पाहिजे माझं, बघ मानावर पण आहे. तू मानेवरला पण पुसला? किती एवढ्या गरमीत बघ काय घातले, घाम नाही येणार मग काय, असा थंडी वाजन काय? सारखा तिकडे बोला ना. आता का लपतात? तोंड लपवतात. तोंड लपवायचे कामच नाही करायचे ना. मी नाही, तू करतेस. हा मग धरणला पिलो होतं तोंड तू. हा. आता 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 असंच बोल. काय रे स्वत बघा सत्य आहे. तुम्हाला बोलूच नाही दिलं, लगेच सिट्टी ते वाजली. सगळं ठीक आहे. तू पाणी पिली स्वतः, मला नाही दिलं पाणी. कधी पेले मी? तू तर बोलली आता मी थोडं पाणी पिऊन दे फ्रेंड्स. संपलं मग, थोडंच होतं ना, संपलं. वा, म्हणजे मी तुला दरवेळेस पाणी देतो तर ना, पाणी प्यायचे का, पाणी प्यायचे का? काय स्मेल येते मस्त. तेच खाऊन घे मसाला मग. अरे हा खोललं तरी दही पण ठेवा लगेच. का मी खोलल्यावर का ठेवतेस? खूप छान स्मेल येतोय फ्रेंड्स, सिरियसली. आता बस याच्यामध्ये लास्ट आपल्याला ऍड करायची मच्छी. मच्छी ठीक आहे, तर ऍड करू मी. पण फ्रेंड्स मला आहे ना, ती तनुजा बनवते ना असं फ्राय करून मच्छी, ती खूप छान लागते माहितीये का. डायरेक्ट मच्छी टाकल्यावर मला एवढी आवडत थोडी नाही. वशाळ वशाळ लागते ना हा. मग. पण ती तनुजा ह्या ज्या पद्धतीने बनवते ना, त्या पद्धतीने मला खूप आवडते. आता याच्यामध्ये टाकते हळूहळू, एक एक दोन. सगळी नाही करणार आहे, कारण की मीच खाणार आहे ती मच्छी. थोडीशी काय मला पण खायची मच्छी. फ्राय करते ना एक दोन पीस. हा ठीक आहे. हे पिसिंगड आहे मुंडी ना. टाक. अरे यार नाही, ते ह्याच्यातच छान लागतं. फ्राय मध्ये? हा, ह्याच्यात दोन दोन पीस भेटले आपल्याला तरी बाद झाले ना आनंद. हे बघ, हे फ्राय करते मग, ठीक आहे ना. ठीक आहे. त्याच्यात 4 पीस बस झाले. ते कसे मसाला वेस्ट नाही व्हावा म्हणून मी ती आयडिया केली की ते चल त्याच्यामध्ये यूज होऊन जाईल. दर एक कांदे मी त्याला कचरा उचलतो. आता ह्याला पण 2 मिनिटं सगळा जो मसाला आहे ना एकदम मस्त मच्छी मध्ये उतरावं म्हणून 2 मिनिटं आपण लो फ्लेम वरच ठेवणार आहे याला. भात आपला रेडी झालेला आहे. भात झाला ना. आज थोडा किचन आमचा मेसेज दिसेल, कारण की भांडे वगैरे मी घासले. हा, वाटलं ना तुला उचलून ठेवा. अरे यार, किती सामान सारखं सारखं उचलायचं, वर ठेवायचं, वैताग येतोय सारखा. आनंद, हे गरम हात नका लावू. आता आपण त्या मच्छीमध्ये टाकणार आहोत पाणी. बघा ना टेस्ट करून. हा, गरम गरम नाही, गरम नाही जास्त. मीठ वगैरे ओके? ओके ना काय सगळं? नाही, एकदम ओके. आता ते थोडस मस्त झाले. हा शिजून द्या. आता आपण हे फ्राय करू. तर फ्रेंड्स, आता तेल तापलेलं आहे. आता आपण टाकू ह्याच्यामध्ये चिकन. हे मच्छीचं थोडस राहिलंय ना म्हणून उडतंय. हा, काय भारी दिसतंय यार. खायला पण लय छान लागल. दही टाकली ना त्याच्यात आज. हा काय, आज काहीतरी स्पेशल बनतं यार फ्रेंड्स घरामध्ये. आज फर्स्ट टाइम तनुजा असं काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करते, आणि मला वाटतं तो एकदम सक्सेसफुली जाणार आहे. कारण की ह्याचा स्मेल आहे ना फ्रेंड्स, खरं जशी तंदूर असते ना, तंदुरी सेम तंदुरी सारखा स्मेल यायला लागलाय. मला भाकरी पण टाकायची. चल ठीक आहे. पण तू मला पहिलं काय नाही बनवून चारलं कधी? काय, मी कालच कारण की मी कालच रील वर बघितली रेसिपी. अच्छा, म्हणून आज ट्राय करायचा तर decision मी घेतला. विचार केला की आपण ट्राय करून बघू. वाटतं एक नंबर होणार आहे. एक टमाटा काढा तर फ्रीज मधून. हा, हे घे. हे घे, नाही कट करून द्यावा इकडं. हे घे. मी इथं काम करते ना, त्याला बरोबर खेळते ना मी. आणि हे चिकटलं नाही पाहिजे. याच तेलामध्ये मी चिकन पण बनवणार आहे.
हे भात तर काढा आनंद, कशामध्ये काढू? ह्याच्यात काढा. हॉटपॉट मध्ये. हा तसं तर मी पीठ कमीच घेऊन आले, कारण की त्या अंकलकडे ना प्रत्येक वेळा वेगवेगळं पीठ येत राहतं. तर मी एक दिवस असंच 2 किलो पीठ घेऊन आले, ते इतकं खराब निघालं ना पीठ. तेव्हापासून मी डिसाईड केलं मी एक एवढंच पीठ आणणार, अर्धा किलो किंवा 1 किलो. म्हणजे मला कसं आहे थोडं पण आणलं तर यूज होऊन जातं ते, आणि जास्त आणलं तर असंच पडून राहतं, कारण की त्या अंकलची स्वतःची चक्की पण आहे. हा म्हणून ते सतत पीठ चेंज होत राहतं. या फ्रेंड्स बघा ना किती छान दिसतंय यार हे. छान होणार आहे आज मस्त. दाखव कोणत्या हाताने बनवलंस? या हाताने बनवलं काय? नाही, अजून 2 हात आहेत मला माग. आणि फ्रेंड्स, आम्ही एकमेकांबरोबर अशीच मस्ती करत राहतो, असंच बोलत राहतो. काही लोक लगेच सिरियस होतात की अशीच का बोलली, तशीच का बोलली, तो तुझ्या बरं मस्ती करू. मी पण मस्तीच करते, फन वे चाललाय आमचा. हा तर तुम्ही इतके सिरियसली घेऊ नका. हे आमच्या मस्तीच पार्ट आहे. आम्ही अशीच मस्ती करतो घरामध्ये, आणि हे मला आवडतं म्हणून ती करते. मला जर बोललो असतो मी तिला, पण आवड. जर मी तिला बोललो असतो की मला नको, मला आवडत नाही हे, तू करू नको, तर तिने नेक्स्ट टाइम नसतं केलं, बरोबर ना? पण ती करते कारण की मला आवडतं. एक कमेंट मध्ये आले होते, एक कमेंट्स अशी आली होती मला की हा मी फक्त बोलले होते ना आनंद कॉपी, काही लोक माझ्याला कॉपी करतात. त्याच्यावर पण कमेंट, मग काय झालं कॉपी केली तर तुझाच नवरा आहे ना. अरे हा, मी मस्करी करते. काही लोकांना ह्या गोष्टी समजत नाही, नाही काही प्रॉब्लेम नाही, पण काही लोकांना माहिती आहे की मस्ती चालली, जसे की तुम्ही जे बघतात. आम्हाला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटत, बट मी सांगते की तुम्ही इतकं सिरियस नका होत जाऊ. आता मी तांदळाच्या ना भाकरीचं पीठ मळून घेते. 2च भाकरी करणार आहे मी, कारण की भात सुद्धा आहे ना. तर मच्छीचं बघा काय चाललंय आनंद, एकदा हलवा तर त्याला. हलवतो पण आणि टेस्ट पण करतो. हा करा एकदा. एक नंबर झाला. थोडस मीठ टाकू थोडस कमी हलकस. नको नको, जेव्हा पाहिजे तेव्हा मी टाकेल नंतर, हा, उगाच ठीक आहे. खारट होईल. तिनेच चम्मच काढा ना त्याच्यातला. ओके. कांदा टाकल्यावर थोडस मीठ टाकते, कारण की ते पटकन मेल्ट होईल त्याच्यामध्ये. इथे आपली मच्छीची भाजी पण रेडी होती. चम्मच कुठे आहे इथला? कोणता चम्मच? हा वाला. मग हे झाकून ठेवा ना, ह्याच्यावरची प्लेट तिथं असेल, त्याची प्लेट तर का तिथं ठेवा तिकडे पलीकडे. हा तर फ्रेंड्स, तनुजा लागली आता भाकरी करायला. अरे बापरे, किती घाम आला. नाही ना, मला घाम येतच नाही आनंद. जनावरांना घाम येत नाही तरी पण आलाय. हवा लागते का? तर फ्रेंड्स, आपली काळ्या मसाल्यातली मच्छीची भाजी ती झालेली आहे रेडी. तर फ्रेंड्स, याच्यामध्ये कांदा वगैरे टाकलाय आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकून आता टमाटा टाकणार आहे. याच्यात टमाटा टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं, म्हणजे की त्याच्यामधला टमाटा आणि कांदा पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे. हे बघा फ्रेंड्स, त्याचं कांदा वगैरे टमॅटो वगैरे बारीक झालेलं आहे, पण थोडासा राहिलाय, तर मी हे स्मॅशरने करते, कारण त्याची एकदम थिक ग्रेव्ही करायची ना आपल्याला. किती घाम आला तनुजा तुला? बघा किती घाम आला. फॅन वगैरे सगळं चालू असून पण रात्रीची ही वेळ आहे, अशी अवस्था. विचार करा दिवसा कसं होत असं. हेच कारण आहे फ्रेंड्स, आमचे ब्लॉग येत नाही या गरमीमुळे. आम्हाला काहीच सुधरत नाहीये. काही केलं तरी या पत्र्याचं घर नाही यार फ्रेंड्स. तरी आम्ही विचार खूप केला होता की नाही का, आज थोडस वातावरण थंड होतं, फक्त थोडस, म्हणजे एवढं गरम नव्हतं, कारण ऊन नव्हतं. आज ऊन नव्हतं, आज सावलीच होती. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला, ठीक आहे एखादा ब्लॉग काढू आपण. तर आता ग्रेव्ही तर खूप छान झाली, तरी वगैरे सुटले. आता आपण त्याच्यामध्ये चिकन ऍड करू. काय दिसतंय. आणि मटन मसाला राहिलेला अजून ऍड करायचा त्याच्यामध्ये. कोथिंबीर आहे का आपल्याकडे? तू घेतली होती ना काल? हा आणली होती, आहे त्याच्यात, बघा बरं. आहे फ्रेंड्स, कोथिंबीर आहे, थोडी का होईना पण आहे. देऊ काढून तुला? हा, थोडेसे सुके मसाले पण ऍड करू आपण याच्यामध्ये. आनंदला एकदम मसालेदार जेवण लागते. हा फ्रेंड्स, तुम्हाला सांगू, माझ्यापेक्षा तिखट आहे ना तनुजा खाते. मुंबईची असू ना,
मी गावाकडे पण राहिलोय, पण मी एवढं तिखट खात नाही जेवढं तनुजा तिखट खाते. एखाद दिवस कधी तिखट जेवण झालं ना, थोडंच खात्यात उठतात, नाही मला नाही झालं. म्हणजे मी तिखट खातो, पण हे तनुजा आहे ना लिमिट क्रॉस करते तिखटचं. म्हणजे ती एवढं तिखट खाते ना, तुम्ही काय पण द्या तिला खाईल ते. तर फ्रेंड्स थोडीशी मच्छी पण उरलेली होती, कारण त्या मसाल्याच्या भाजीमध्ये मी कमीच टाकली. आनंदसाठी थोडीशी फ्राय पण करते. आता हे थोडंसं पाणी आता टाकू आपण चिकन मध्ये, कारण चिकन शिजलेलं नाहीये, फक्त फ्राय झाले. टेस्ट करा. हा म्हणजे मीठ वगैरे टाकायला आमच्या घरात टेस्टिंगचं काम आनंदच करते. मस्त झालंय. मीठ वगैरे ओके ओके सगळं ओके. नक्की ना? एकदम कन्फर्म. आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगू का, हे जे तनुजा बनवते ना मच्छी वगैरे, हे ह्याच्या आधी तुम्हाला माहिती, मी जेव्हा पुण्याला होतो ना लग्नाच्या अगोदर, मी वेगळ्या पद्धतीने खायचो. जसं की त्याला बेसन पीठ मसाले वगैरे लावून ते म्हणजे फ्राय असतं ना प्रॉपर. पण जेव्हापासून तनुजा ह्या प्रकारे बनवायला लागली ना, मग हेच आवडायला लागले मला. ते बेसनावाला कमीच आवडतं. आणि फक्त आनंदच नाही, आनंदची मम्मी, आनंदचा भाऊ, मी तिकडे गेले ना, मला म्हणतो अशीच मच्छी बनव, कारण त्यांचा फिश शॉप आहे ना. तर गेल्यावर म्हणतो अशीच मच्छी फ्राय कर. ते पण म्हणजे त्यांनी पण फर्स्ट टाइमच खाल्ली मी तशी बनवली, तर त्यांना ती पण आवडते. आणि फ्रेंड्स ह्याच्यामध्ये ती काय एक्स्ट्रा टाकतच नाही, जसं की फक्त लाल मिर्च, काय अजून हळद, धने पावडर, मीठ, दॅट्स इट. बस त्याच्यामध्ये एवढी टेस्ट लागते ना, आणि भाताबरोबर तर एक नंबर लागते. फ्रेंड तुम्ही एक दिवस ट्राय करून बघा. आणि पण जास्त तेल पाहिजे, तेलकट पाहिजे एकदम, तेव्हा छान लागत. तर तनुजाने बघू शकता किचन वगैरे पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे. आता ह्याला चिकन शिजूस तर आपल्याला वेट करायचा. चिकन शिजलं का मग आपण जेवायला बसू. ठीक आहे, मी टीव्ही लावतो तवर. हा तर फ्रेंड्स तवर मी चटणी टाकून घेतो. तर आपली चटणी पण टाकून झालेली आहे. तर पहिला आपण टीव्ही लावून घेऊया. टीव्ही शिवाय तर आम्हाला जेवण जात नाही. तर आपला टीव्ही चालू झालेला आहे. तर फ्रेंड्स तनुजाने बनवलेला रस्सा, आपण तो काळ्या मसाल्याचा रस्सा होता तो पिऊन बघूया, आपण टेस्ट करूया कसं झालाय. खरंच लिटरली फ्रेंड्स एवढा छान झालाय ना. मच्छीचा टेस्ट उतरलाय त्यात. उतरला. ह्याचा थिकनेस बघा किती मस्त आहे, किती छान दिसतंय, बघू शकता तुम्ही. हे बघा खूप भारी लागतं. चल ना. हा कसं झालं? मस्त झालं. आणि फ्रेंड्स आता आम्ही कमेंट चेक केले, आम्ही लाईव्ह आलो होतो ना, तर भरपूर लोकांना समजलंच नाही की आम्ही लाईव्ह आलो. तर आपण एक काम करूया, आपण आहे ना एक फिक्स टायमिंग करूया, त्या दिवशी त्या वारी आपण एका टायमिंगला लाईव्ह येत जाऊ. कारण की भरपूर कमेंट आले तनुजा की ताई मला लाईव्ह यायचं होतं, यार दीदी तू लाईव्ह आली होती तेव्हा मला बघायचं होतं, पण मी क्लासमध्ये होते. अनुष्का मुलम, लिटल माही म्हणून, मला माहीतच नव्हतं तुम्ही लाईव्ह आले. असं कसं काय झालं काय माहित काय प्रॉब्लेम झाला फ्रेंड्स. आम्ही पण नवीन आहेत, आम्हाला माहित नाही लाईव्ह वगैरेचं काय असतंय, काय सिस्टम आहे. कधीच गेलो नाहीत, कारण की युट्यूबचं वगैरे सगळं माहिती आहे आम्हाला, पण लाईव्हचं माहिती नाहीये. तर बघूया काय सेटिंग झाली असेल, पण आपण एक तारीख आणि एक डेट फिक्स करूया. तर फटाफट आता आपण जेवण तारीख नाही, आपण एक पर्टिक्युलर वार वार डिसाइड करूया. जसं की संडे झाला, फ्रायडे झाला, त्या दिवशी आपण संडेला कसं क्लासेसला वगैरे सुट्टी असते ना. तर फक्त 5 मिनिटं फ्रेंड्स, आता आपण जेवायला बसूया. ब्रेकफास्ट जो है सॉलिड न्यूट्रिशन. मला पण एक भाकर कडक करा. तर फ्रेंड्स तनुजा ते कडक भाकर करते, कारण की तिला पण आवडतं आणि मला पण आवडतं कडक भाकरी. सगळं जेवण वगैरे घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आता काय काय बनवलं तनुजाने. हे बघा चिकनची भाजी, हे बघा चिकनची भाजी मस्त तर्री आलेली आहे. आणि हा आहे भात, हा आहे राईस, फिश फ्राय, हे मच्छी, तांदळाच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, आणि इथे मच्छीची भाजी, मच्छीची भाजी मसाल्यामध्ये. त्याला पण बघ किती छान तरी आली. हा भरपूर छान आहे. आणि आहे कांदा. कांदा वगैरे घेतलेला आता आहे. तर फ्रेंड्स जेवण आपण जेवण वाढते करून घेऊया.
आणि टीव्हीला तुम्ही बघू शकता तारक मेहता लावलेला आहे. ह्याच्याशिवाय आम्हाला जेवण जातच नाही. तर फ्रेंड्स चला आपण जेवण करायला लागू आणि आपण टेस्ट करूया तनुजाने बनवलेला आजचा स्वयंपाक कसा झालाय आणि टेस्ट कसा आहे आपण मी तुम्हाला सांगतो लगेच. मी तर माझ्यासाठी मच्छी बनवली तर मी फर्स्ट मच्छीच खाणार. तांदळाच्या भाकरीवर सांगतो मला. हे दाखव ना, कांदा दाखव ना. त्याच्या बरे कांदा. अरे वा, हे तर माझ्यापेक्षा भारी झाली. भारी झाली. म्हटलं तर आज काहीतरी वेगळं बनवायचं. छान झाली ना? एक नंबर झाली. खरं फ्रेंड्स भाजी खूप भारी केली तनुजाने आज. काहीतरी वेगळं केलंय. मी चिकन खाऊन सांगतो तुम्हाला. मग आता काय खाल्लं? पीस नाही खाल्ला ना मी, फक्त भाजी खाल्ली होती कारण हे तंदुरी आहे ना. मच्छीची पण भाजी खूप छान झाली फ्रेंड्स. जर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी एकदा ट्राय करेन. मस्त झाली. तर अशा प्रकारे आज होता आमचा छोटासा ब्लॉग, आहे का नाही? कसा वाटला तुम्हाला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जाताना चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.